छान चविष्ट असा अजिबात गाजर न खिसता मस्त पटकन होणारा गाजर हलवा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। चला तर आजची रेसिपी आहे आपली, तुम्हाला समजलेत, मस्त असा कलरफुल तयार झालेला खूप चविष्ट गाजर हलवा। तर रेसिपी नक्कीच कंटिन्यू करा। तर इथे मी 1 किलो बाजारातून घेऊन आलेले आहेत। गाजर जरा मोठेसे आणा बाजारातून। आता त्याची सालं काढून त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। गाजर मोठे आणायचे, कारण की जरी खिसायचं म्हणलं तरी ते पटकन खिसले जातात आणि कापायचं म्हणलं तरी ते पटकन कापले जातात। पण खिसण्याला जेवढा वेळ लागतो तेवढा नक्कीच गाजर कापायला वेळ लागत नाही। म्हणून मी तर म्हणेल नक्कीच गाजर खिसण्याऐवजी तुम्ही असे कापून गाजर हलवा नक्कीच बनवा। तर चला मी इथे गाजर कापून घेते। पाहू शकता तुम्ही आता इथे थोडेसे जाडसर गाजर असतील तर 2 भाग करून तुम्ही असे कापू शकता, आणि जर तुमचं असं पातळ गाजर असेल तर तुम्ही गोल गोल चकत्या करून कापू शकता। तर हिवाळ्यामध्ये सध्या हिवाळा चालूच आहे, तर बाजारामध्ये भरपूर असे गाजर आलेले आहेत। गाजर हलवा कोणाला नाही आवडत, गाजर हलवा सर्वांनाच आवडतो। सर्वांचेच घरातले गाजर हलवा म्हणला तर आवडीने खातात। तर नक्कीच तुम्ही हा झटपट आणि पटकन होणारा कुकरमधला खूप चविष्ट असा गाजर हलवा नक्कीच तयार करा। पाहू शकता आता इथे मी गाजर कापून घेतलेले आहे। इथे सर्व माझे गाजर कापून झालेले आहेत। इकडे पाहू शकता तुम्ही, मी आता इथे गाजर कापून घेतलेले आहेत। चला तर मग आता आपण हलवा बनवून घेऊया। सुरुवातीला आता इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे। मग कुकरमध्ये आपण हलवा बनवणार आहोत, तर कुकर ठेवून घ्या आणि मग कापून घेतलेले गाजर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। पाहू शकता आता इथे मी गाजर घालून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी दूध घालणार आहे। तर सुरुवातीला मी 1 पेला दूध घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अर्धा पेला दूध घालणार आहे। असं एकूण मी 1.5 पेला दूध घातलेलं आहे। तुम्हाला कमी दूध घालायचं असेल तर घालू शकता, कारण की गाजरही पाणी सोडतं, त्याच्यामुळे 1 पेला दूध घातलं तरी चालेल। कुकरला झाकण लावून इथे 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्या। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये गाजर छान असा गळला जातो आणि शिजलाही जातो। कुकर थंड झाल्याच्या नंतर पाहू शकता मी इथे खोलून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी, मस्त असं आपलं गाजर शिजलेलं आहे, छान शिजलेलं आहे गाजर। आता आपण स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने गाजर स्मॅश करून घ्यायचं आहे। आणि हो, स्मॅश करताना आपण गॅस खालून चालू करायचं आहे, कारण की आपलं हे जे दूध दिसतंय ना ते पूर्णपणे आटलं पाहिजे। पूर्णपणे नाही पण थोडंफार तरी आटलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण असं स्मॅश करताना गॅस चालू करा आणि छान असे गाजर स्मॅश करून घ्या। पाहू शकता आता इथे मी सर्व गाजर स्मॅश करून घेतलेलं आहे आणि आता आपण हलवून घ्यायचं आहे। आपलं दूधही आटलेलं आहे थोडंफार, तर त्याच्यामध्ये आता सुरुवातीला मी 1 चमचा तूप घातलेलं आहे। तुम्हाला जास्त घालायचं असेल तर घाला। 1 वाटी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीनुसार घालू शकता। आता ह्याला पुन्हा आपण हलवून घ्यायचे छान असं, आणि साखरही पाणी सोडतं, त्याच्यामुळे बारीकच गॅस करून हा आपला हलवा हलवत राहायचा आहे। आता हलवा म्हणल्यावर आपल्याला हलवायलाच लागणार बरं का, तो हलवूनच खूप छान होतो आणि सुंदर होतो। त्याची चव ही तुम्ही जेवढे हलवताल तेवढी चांगली लागते, असं आहे बरं का। आता बघा साखर माझी इथे आटतच आलेली आहे, तर मी इथे 100 ग्रॅम खावा घेतलेला आहे, तो मी घालणार आहे। तो सुद्धा असा मी क्रश करून घातलेला आहे, किंवा तुम्ही असाच टाकला तरी चालेल, तो आपोआप वितळला जातो ह्याच्यामध्ये। तर खावा घालून आपण ह्याला छान असं हलवून घ्यायचे। हा पटकन होणारा गाजर हलवा आहे, त्याच्यामुळे झटपट आणि मस्त छान असा तयार होतो। तर नक्कीच तुम्ही हा कुकरमध्ये गाजर हलवा तयार करा। पाहू शकता कलरही खूप छान येतो गाजरचा। जेवढे तुम्ही छान लालसर गाजर आणताल तेवढा त्याचा कलरही खूप सुंदर येतो। आता पुढे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ते, ते घालून घेते। ते सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे सर्व करताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि शक्यतो गाजर हलवा हा बारीक गॅसवरच करायचा आहे। पुढे आपण वेलची पूड घेतलेली आहे, ती घातलेली आहे मी। वेलची पूड घालून व्यवस्थित पुन्हा हलवून घेणार आहे। पाहू शकता आता पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे। आता गाजरमधलं
पूर्ण पाणी आटल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालणार आहे. इकडे तुम्हाला तूप जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता. माझ्याकडे तूप जरा कमी खातात म्हणून मी कमी घातलेलं आहे. पुन्हा मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. शेवटी जेव्हा पाणी सर्व आटतं गाजर हलव्यामधलं तेव्हा मी ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि ह्याला पुन्हा हलवून आता आपण ह्याला उतरून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे रेडी झालेला आहे आपला हलवा. पूर्ण पाणी पण शोषलेलं आहे आणि एकदम मस्त झालेला आहे. पाहू शकता कलरही सुंदर आलेला आहे हलव्याला. बघा किती दिसतोय ना छान. चला तर मग आता ह्याला आपण उतरून घेऊया. पुढे आता ह्याला आपण थंड करणार आहोत. थंड पण एका भांड्यात काढून घेणार आहोत. तर भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला हा गरम असतो तर आपण ह्याला नॉर्मल करायचं आहे. तर चला मी आता एका भांड्यात काढून घेते ह्या हलव्याला. त्याचा कलर बघा किती छान दिसतोय आणि झालाही खूप सुंदर. बघताच क्षणी तो खावासा वाटेल असा झालेला आहे. चला तर इथे मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे. दिसतोय ना छान. तर आता ह्याला नॉर्मल करून मी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर जास्त वेळ ठेवून तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर लागतो. इथे आमच्या इथे खाण्याची खूपच घाई झालेली म्हणून मी काढून घेतला. जर मी अर्धा तासच ठेवला होता ह्याला फ्रीजमध्ये, जास्त वेळ नाही ठेवला. पण तुम्ही जास्त वेळ ठेवला तर तो अजूनच खूप सुंदर लागतो. तर चला मी खाण्यासाठी इथे काढून घेते. आता एका बाउलमध्ये तुम्हाला दाखवते. तर झटपट आणि सुंदर आणि मस्त चवीला होणारा हा गाजरचा हलवा तयार होतो आणि पटकन होतो. चला तर मग मी तयार केलेला या गाजर हलवा खायला. आणि तुम्हाला हा हलवा आणि रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.